कुठेही जाताना शांतपणे श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे हे तपासूनच प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व व्हावं. सध्या एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, त्याचं नाव आहे देऊळ बंद 2. स्वामी समर्थ यांच्यावर चित्रपट हा आहे आणि स्वामींच्या नावावर हा चित्रपट पहिल्यांदा पण येऊन गेला 10 वर्ष आधी. देऊळ बंद म्हणून पार्ट 1 म्हणून पहिल्या भागामध्ये ना एक दिंडोरी म्हणून स्वामींचं एक इथे नाशिकमध्ये मठ त्याला बोलता येणार नाही पण काहीतरी आहे असं एक, तिथे शेवटचा भाग हा शूट केला होता. आणि पण पाहिलं तर राघव शास्त्री जेव्हा शेवटी स्वामी जेव्हा जात असतात तेव्हा राघव शास्त्री स्वामींना बोलतो की तुम्हाला मानलं वगैरे इतर सगळ्या गोष्टी तेव्हा एक व्यक्ती तिकडे चालून येतात. आय अग्री, गॉड इज ग्रेट. उठा, कोण आहात तुम्ही? आणि ते व्यक्तीच म्हणजे ते दिंडोरीचे तिकडचे प्रमुख आहेत. ते आता मला तुम्हाला ना त्यांच्याबद्दल सांगायचं आहे. मी एक प्रवीण तरडेची मुलाखत पाहिली. आता ते स्वामींचं तिकडे मठ, मी जसं मठ पण बोलू शकत नाही, एक आश्रम आहे, ते चालवतात तिकडे. आणि मी मागे 2 स्वामींचे व्हिडिओ टाकले आणि बऱ्यापैकी एक वाईट कमेंट पण आले त्या दिंडोरीच्या मठाबद्दल मला आणि चांगल्या कमेंट पण आल्या. तर काही वाईट आहे काही चांगलं आहे, पण मी माझ्या डोळ्याने पाहिलं त्याच्यामुळे मी काही त्यांना बोलू शकत नाही. पण काही लोकांनी असं सांगितलं तिकडे गेल्याच्या नंतर काही गोष्टी ज्या आहेत ते खरेदी करण्यासाठी फोर्सफुली सांगतात करास वगैरे, अशा काही कमेंट्स होत्या. आता ते काय खरं काय खोटं मला माहीत नाही. पण प्रवीण तरडेची मुलाखत पाहिली जेव्हा देऊळ बंद त्यांना करायचा होता तेव्हा ते जे आहेत तिकडचे, त्यांचं नाव मला आता माहीत नाही, पण ते जे आश्रम चालवत आहेत दिंडोरीचं, तर त्यांच्याकडे जेव्हा प्रवीण तरडे गेले होते तेव्हा त्यांना एक डॉक्युमेंटरी करायची होती त्यांच्या त्या आश्रमावर. आणि प्रवीण तरडे तिकडे गेले एक डॉक्युमेंटरी करण्यासाठी म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो कन्सेप्ट सांगितला की एक शास्त्रज्ञ जो नास्तिक असतो आणि मग तो आस्तिक कसा होतो, इतर सगळ्या गोष्टी, मग त्यांना 1 लाईन स्टोरी ती आवडली. मग ते बोलले आपण ह्याचा चित्रपट करूयात. आणि मग त्या चित्रपटामध्ये आपण पाहिलं दिंडोरीचं ते ठिकाण दाखवलं जेव्हा प्रवीण तरडे शेवटी क्लायमॅक्समध्ये जातो नाही का गाडीमधून. आणि तेव्हा ते बोलतात की कुठं चाललं, आम्हाला पण घेऊन चाललं. ते बोलतात अरे आम्ही तर दिंडोरला चाललो आहे नाशिकला, तर मला पण घेऊन चाललं. म्हणजे तिकडे त्या दिंडोरीची ॲड केलेली आहे आपण जर का पाहिलं तर त्या आश्रमाची. आणि माझ्या असं कानावर येतं आहे की आता पुन्हा एकदा पार्ट 2मध्ये पण दिंडोरीचे ती काहीतरी शेतीचं काहीतरी दाखवलं. आता ते चांगलं दाखवलं की वाईट दाखवलं मी हे चित्रपट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सांगेन. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की त्या आश्रमाबद्दल पण काही लोकांनी वाईट कमेंट केल्यात माझ्या ह्याच्या खाली, यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली. तर मी जेव्हा अनुभव घेईल ना तेव्हा मी नक्कीच तुमच्यासमोर ती गोष्ट घेऊन येईल की बाबा अरे खरंच तुम्हाला जबरदस्ती ते खरेदी करायला सांगतात का, किंवा काय तिकडे नक्की चालतं, किंवा खरंच ते लोक श्रद्धेने करतायत का. बरेच स्वामी भक्त तिकडे जातात आणि बरेच स्वामी भक्त सॅटिस्फाईड आहेत त्या आश्रमाबद्दल. त्याच्यामुळे मी अजून स्वतः अनुभव घेतला त्यामुळे मी बोलणार नाही. पण मला पहिल्या भागामध्ये असं जाणवलं, पॉडकास्ट पण त्यांचा प्रवीण तरडेचा पाहिलं, मला कळलं की दिंडोरीचं जे मठ आहे त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी पहिला भाग मला असं वाटतं प्रोड्यूस पण केला होता आणि त्याच्यामुळे त्याची त्या आश्रमाची जाहिरात पण केली होती. आता भाग 2मध्ये पण त्या आश्रमाची जाहिरात केली आहे का हे मी आज उद्यामध्ये चित्रपट पाहिलं तेव्हा कळेल. आणि मग तुम्हाला मी सांगेलच की नक्की काय चालू आहे, की बाबा रे आता 11 भाग तर येणार आहेत देऊळ बंदचे. मग त्या 11 भागामध्ये पण त्या दिंडोरीचं प्रमोशन होणार आहे का, दिंडोरीच्या मठाचं किंवा मठ नाही बोलून आश्रमाचं प्रमोशन होणार आहे का. आणि हे जे प्रोड्यूस करतायत ते कोण करतायत तर ते दिंडोरीचं आश्रमच करतायत. आणि बरेच जण असे पण बोलतात की दादा मला कमेंट आलेत की त्या अक्कलकोटपेक्षा पण जास्त फेमस ते आश्रम झालेलं आहे दिंडोरीचं. तर हे कसं झालं माहिती आहे का, स्वामी पण आपण जर का पाहिलं तर चित्रपटात, साईबाबा पण आपण पाहिलं चित्रपटामधून आपल्याला पाहायला मिळतात आणि मग ते कुठेतरी आपल्याला जास्त मनात बसतात. पण स्वामींचा अनुभव जो आहे ना तो मला असं वाटतं प्रत्येकाने घेतल्याच्या नंतर तो आत्ताच का साक्षात्कार व्हायला लागला लोकांना, असा पण प्रश्न आहे. आता त्या प्रश्नांची खोलात जर का उत्तर आपण पाहिली तर मग प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर मिळतील. पण मला असं वाटतं प्रत्येक स्वामी भक्त, मला स्वामी कळायला वेळ लागला, साईबाबा कळायला मला वेळ लागला, एक वय उलटून गेल्याच्या नंतर मला स्वामी आणि साईबाबा कळले. तर मला असं वाटतं प्रत्येकाला वेळ लागेल ते कळायला. आणि कुठल्याही आश्रमाला कुठल्याही मठाला मी कोणालाही वाईट बोलत नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वामींची भक्ती करत असतो. पण जर का काही कंप्लेंट्स येत असतील तुमच्या विरोधात तर मी त्यांच्या विरोधात बोलणार आणि मला असं वाटतं त्याच्यावर बोललंच पाहिजे. तुम्ही स्वामींच्या नावावर भक्ती करा, तुम्ही स्वामींच्या नावावर लोकांना तुमच्या भक्तीमध्ये सामील करून घ्या, सेवा करा. पण जर का स्वामींच्या नावावर कुठलाही भक्त, कुठलाही मठ, कुणीही जर का लुटालुटी करणार असेल तर मला असं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, त्यांची आपण पोलखोल करून राहू. आणि देऊळ बंद चित्रपट हा कसा आहे कसा नाही हा आता आज उद्यामध्ये, आज कदाचित आजच मी पाहिला जाईल आणि मी तुम्हाला उद्या परवामध्ये शक्यतो रविवारी व्हिडिओ माझा येईल आणि तो व्हिडिओ नक्की पहा. मला देऊळ बंद 2 कसा वाटला हे मी नक्की सांगेल. तुर्तास तुम्हाला श्री स्वामी समर्थ, तुम्हाला काय वाटतं देऊळ बंद तुम्ही पाहिला असेल 2 पार्ट तर कसा वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.